क्यों घर की याद नहीं आई जस्सी असा एक डायलॉग मारून धुरंधर 2 या चित्रपटामध्ये सगळ्यांच्या लक्षात राहिलेलं एक पात्र म्हणजे पिंदा. आता धुरंधर चित्रपटामधलं हे पात्र आपल्या लक्षात राहिलं ते एका डायलॉगमुळं, पण त्याच्यामागं त्याचा इतिहास देखील आपल्याला दाखवलाय. आणि आदित्य धर जे धुरंधरचे डायरेक्टर आहेत, त्यांचा जर स्वभाव बघितला तर त्यांनी पिंदा नावाचं हे पात्र काल्पनिक कुठलंही तरी घेतलेलं नसणार आहे एवढं नक्की. मग त्यांनी हे पात्र नेमकं घेतलं कुठून आणि कुणावरून? तर हे पिंदा नावाचं कोणतंही पात्र नाही, तर खरं ओरिजिनल पात्र आहे रिंदा. आता हा रिंदा कोण होता? हा रिंदा एक गँगस्टर होता. तो गँगस्टरचा दहशतवादी कसा झाला आणि हा रिंदा नावानं पंजाबी हरविंदर सिंग संधू या नावाचा असला तरी प्रत्यक्षात रिंदा हा माणूस महाराष्ट्रातला होता. महाराष्ट्रातल्या नांदेडचा होता. मग त्याचं नांदेडशी कनेक्शन काय आहे आणि एक गँगस्टर असलेला नांदेडचा पोरगा डायरेक्ट पाकिस्तानमध्ये कसा गेला आणि एक टेररिस्ट कसा झाला, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. हरविंदर सिंग संधू म्हणजेच रिंदा हा 1987 साली पंजाबमधल्या तरन तारण या जिल्ह्यातल्या रट्टोके या गावात जन्मला. तिथं जन्मल्यानंतर घरची गरिबी वगैरे होती, त्यामुळे घरच्या फॅमिलीनं असं ठरवलं की आपण महाराष्ट्रातल्या नांदेडमध्ये जाऊन राहायचं. आता नांदेडचं विशेष माहिती आहे तुम्हाला की नांदेडमध्ये शिखांचं एक पवित्र तीर्थस्थान आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शीख समुदाय नांदेडमध्ये राहतो आणि तो हिस्टॉरिकली राहतो. 300-350 वर्षांचा नांदेडचा आणि शिखांचा इतिहास आहे, तो आपल्याला माहिती आहे. मग ही फॅमिली नांदेडमध्ये येऊन शाहिदपुरामध्ये राहायला लागली. शाहिदपुरामध्ये सुरुवातीला भाड्यानं राहत होते, नंतर त्यांनी स्वतःचं घर वगैरे घेतलं. पण हा रिंदा नावाचा जो मुलगा होता हा लहानपणापासूनच हिंसक होता. तो शाळेला वगैरे तिथं जात असला तरी जास्त त्याचं शिक्षण काही पूर्ण झालं नाही आणि तो गुन्हेगारीकडे वळला. त्याची गावगुंडांची ओळख होती, मैत्री होती आणि यातच तो पडायला लागला. नंतर नंतर तो एक प्रकारचा गुंडच बनत गेला. असं नव्हतं की रिंदा हा घरातला पहिला गुंड होता. त्याच्या घरात गुंडशाहीची किंवा एक प्रकारची गुंडागर्दीची परंपरा होती. त्याचे वडील देखील त्याच परंपरेतले होते, त्यामुळे तो त्यामध्ये सहजपणे मिसळून गेला आणि तो एक गुंड झाला. झालं असं की 2008 साली त्याच्या मूळ गावी म्हणजे तरन तारणला पंजाबमध्ये एक प्रॉब्लेम असा निर्माण झाला, प्रॉपर्टीचा वाद झाला. या प्रॉपर्टीचा वाद मिटवण्यासाठी रिंदा त्यावेळेला साधारण 20-22 वर्षाचा असेल तेव्हा तो तिथं गेला आणि तिथं जाऊन त्यानं या प्रॉपर्टीसाठी जे भांडण झालं यामध्ये त्याची जी काका वगैरेची फॅमिली होती त्या फॅमिलीमधल्या एका व्यक्तीचा खून केला. खून झाल्यानंतर पंजाब पोलिसांनी त्याला अटक केली आणि जेलमध्ये टाकलं. 2008 पासून तो जेलमध्ये राहिला, पण त्याच्या अंगात असणारी ती उर्मी, तो राग आणि तो जो अग्रेसिव्ह त्याचा व्हायलंट स्वभाव होता, त्या स्वभावामुळे तो कुठंच टिकत नव्हता. जेलमध्ये देखील त्याची वारंवार ट्रान्सफर करावी लागत होती. तो पटियाला जेलमध्ये असताना 2013 मध्ये जानेवारीमध्ये त्यानं पटियालाच्या तिथल्या जेलरवरती हल्ला केला. त्यामुळं त्याची ट्रान्सफर करून त्याला नभा जेलमध्ये हलवलं गेलं. नभा जेलमध्ये त्यानं नोव्हेंबर 2013 मध्ये पुन्हा एकदा तिथल्या जेलरवरती हल्ला केला. म्हणजे त्याचा जो हिंसक स्वभाव होता तो सगळीकडे तसाच राहत होता. त्यामुळं या रिंदाला कुठेही ठेवलं जात नव्हतं. अखेर 2014 मध्ये रिंदाला जवळजवळ त्याची शिक्षेची 6-7 वर्ष कंप्लीट झालेली होती. त्यावेळेला त्याला जामीन मिळाला आणि रिंदा जेलमधून बाहेर आला. जसा रिंदा जेलमधून पंजाबमधून सुटला सरळ तो आला महाराष्ट्रामध्ये नांदेडमध्ये. रिंदा 2014 साली नांदेडमध्ये आला. नांदेडमध्ये आल्यानंतर पुन्हा त्यानं आपले जुने उद्योग चालू केले. पुन्हा आपल्या जुन्या गँग शोधल्या, त्यांच्यामध्ये जाऊन राहिला आणि पुन्हा एकदा या सगळ्या गँग वॉरमध्ये तो अडकून गेला. त्यात झालं असं की सुरिंदर नावाच्या त्याच्या भावाला दिलबाग सिंग आणि बचितर सिंग नावाच्या 2 शिखांनी मारून टाकलं. या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यानं दिलबाग सिंगला किडनॅप केलं आणि त्याचा खून केला आणि त्याचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिला. त्यानंतर बचितर सिंग नावाचा दुसरा जो होता त्याला देखील पकडलं, त्याला देखील मारून टाकलं. मग महाराष्ट्रातले नांदेड पोलीस देखील त्याला शोधायला लागले. त्यामुळं तो आता पळून कुठेतरी जायचं असं त्याला वाटायला लागलं आणि तो परत एकदा पंजाबमध्ये जाऊन राहिला. पंजाबमध्ये चंडीगडमध्ये तो गेला आणि तिथल्या पंजाब युनिव्हर्सिटीच्या पोरांच्या मध्ये तो सामील झाला. तिथं जाऊन तो तिथल्या स्टुडंट्स युनियनच्या म्हणजे तिथलं जे युनियनचं राजकारण होतं त्यामध्ये पडला. तिथं देखील त्याची गुन्हेगारी वृत्ती उफाळून आली आणि तिथं युनियनच्या एका कार्यक्रमात त्यानं आपल्या विरोधकांची जी युनियन होती त्यांच्यावरती 8 गोळ्या झाडल्या. तिथल्या युनियनचा जो लीडर होता तो मरता मरता वाचला, पण पुन्हा एकदा पंजाब पोलीस त्याला शोधायला लागले. त्याच्याबरोबर तिथं अनेक गँग्स तयार झाल्या. पंजाबमधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या गँग्स बरोबर या रिंदाचे रिलेशन्स होते आणि या रिलेशन्समुळं तो एक खतरनाक गुंड बनला होता आणि पंजाब पोलीस त्याला शोधत होते आणि तो सापडत नव्हता. महाराष्ट्र पोलीस देखील त्याला शोधत होते तरीही तो सापडत नव्हता. पण हा आतापर्यंतचा जर इतिहास बघितला तर रिंदा हा इथपर्यंत कुठेही टेररिस्ट नव्हता. तो इथपर्यंत होता एक गँगस्टर होता, एक गुंड होता, एक खुनी होता असं पण म्हणूया.
पण तोपर्यंत तो दहशतवादी झाला नव्हता. मग हा रिंदा दहशतवादी कसा झाला आणि त्यानंतर मग त्या धुरंधरमध्ये जे दाखवलंय तिथपर्यंत तो कसा पोहोचला, हे सगळं आपण थोडक्यात बघूया. पण त्या अगोदर मी तुम्हाला एका इंटरेस्टिंग ऍप बद्दल सांगतो. युद्धामुळे अनेक लोकांच्या आयुष्याची घडी विस्कटलेली आहे. त्यामुळे अनेक लोक मला कमेंट्समध्ये विचारतात की आपलं इन्कम कसं वाढवायचं. तर मी तुम्हाला एक जबरदस्त ऍप सुचवू इच्छितो, मार्केट वुल्फ. हे एक सेबी रजिस्टर्ड ॲप आहे जे भारतात अत्यंत वेगाने वाढत आहे. मार्केट वर जाऊ दे किंवा खाली, तुम्ही ट्रेडिंगच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळवू शकता आणि यांची जी एक्सपर्ट टीम आहे ती तुम्हाला 1 on 1 कॉल करून तुमचा फायदा कशात आहे ते सांगत असते. चला बघूया हे वापरायचं कसं. मी इथे पिन टाकलं आणि लॉग इन केलं. इथं फॉलो ट्रेंड्सवर क्लिक केलं की तुम्हाला आता मार्केटवर असलेले सगळे प्रॉफिटेबल ट्रेड्स दिसतात. तुम्ही फक्त एक क्लिक करून त्यांना फॉलो करू शकता. इथं तुम्ही अत्यंत कमी पैशात ट्रेडिंग सुरू करू शकता. बाकी ॲपमध्ये जिथं तुम्हाला 3 पट जास्त पैसे लागतात. याच्यामध्ये एक इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर आहे जे तुम्हाला होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतं. जेव्हा तुमचा लॉस एका विशिष्ट लेवलपर्यंत जातो तेव्हा आपोआप हे स्टॉप लॉस लागतं आणि तुमचं पुढे होणारं नुकसान टळतं. आणि यांचं ब्रोकरेज सुद्धा इंडस्ट्रीमध्ये सर्वात कमी आहे. बघा, प्रॉफिट ट्रेंडच्या हिशेबाने मूव्ह होताना दिसत होता. मी फक्त स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि अत्यंत कमी वेळात 1306 रुपयांचा प्रॉफिट बुक झाला देखील. ही संपूर्ण सेवा तुम्ही फक्त 99 रुपये देऊन लाईफ टाईमसाठी खरेदी करू शकता. तुम्ही याच्यामध्ये सोने, चांदी, क्रूड ऑइल यासारख्या कमोडिटीजमध्ये देखील ट्रेड करू शकता सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत. आणि मार्केट वुल्फ ॲप तुम्हाला फ्री रिकमेंडेशन सुद्धा देतं. हे बघा, लोकांनी आताच एका दिवसात 11,850 रुपये, एका महिन्यात 70,468 रुपये आणि एका वर्षात 5,03,940 रुपयांचा प्रॉफिट बुक केला. आणि या प्रॉफिटवर मार्केट वुल्फ ॲप कोणतंही कमिशन घेत नाही. मार्केट वुल्फ ॲपचे आतापर्यंत 20 लाखापेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. त्यामुळे वाट कशाची पाहताय? लिंक कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करा आणि हे ॲप कसं वाटतंय ते आम्हाला सांगा. साधारण 2016 पासून 2020 पर्यंत रिंदा हा पंजाबमध्ये होता आणि तिथं त्यानं धुमाकूळ घातलेला होता. आणि यातल्या नंतरच्या काळात पंजाब पोलीस त्याला शोधायला लागले असले तरी त्याच्या गँग्स त्याच्यासाठी काम करत होत्या आणि तो भारतात वेगवेगळ्या शहरामध्ये जाऊन राहत होता आणि तिथून तो काम करायचा आणि आपली गँग चालवायचा. असं होत असताना पंजाब पोलिसांना एकदा टिप मिळाली की रिंदा बेंगलोरमधल्या एका हॉटेलमध्ये आपल्या पत्नीसोबत राहतोय. तिथं पंजाब पोलिसांनी रेड टाकली, पण ती रेड टाकायच्या अगोदरच रिंदाला बातमी लागलेली होती आणि रिंदा जेलमधून पळून गेला. त्याची बायको पोलिसांच्या हातात लागली, पण तरी देखील तो तिथून पळून गेला. तो डायरेक्ट कॅनडाला गेला. कॅनडामधून तो नेपाळमध्ये आला. नेपाळमधून तो पाकिस्तानमध्ये गेला. त्याला आता हे लक्षात आलं की आपल्याला जर टिकायचं असेल, जिवंत राहायचं असेल, तर भारतात आपण कुठल्याही जेलमध्ये गेलो तर आपण जेलमध्ये सोडून मरू. म्हणून तो सरळ पाकिस्तानमध्ये गेला. पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर पाकिस्तानमधली जी खलिस्तानी दहशतवादी होते त्यांनी त्याला सांभाळून घेतलं. सुरुवातीला एक प्रकारे त्याला जी मदत लागणार होती ती सगळी दिली. त्यामुळे पाकिस्तानमधल्या बब्बर खालसा इंटरनॅशनल, त्याचबरोबर खलिस्तान टायगर ग्रुप यासारख्या दहशतवादी संघटनांच्या तो जवळ गेला आणि तिथून तो आपल्या भारतातल्या गँग्स ऑपरेट करायला लागला. इव्हन तो महाराष्ट्रातल्या नांदेडमधल्या गँग देखील ऑपरेट करत होता. त्याची गोष्ट मी पुढे सांगतोच. पण या सगळ्या गँग्स ऑपरेट करताना त्याच्यावर जबाबदारी सोपवलेली होती ती भारतामध्ये, विशेषतः पंजाबमध्ये ड्रग्ज लोकांच्यापर्यंत कसे पोचवायचे, बंदुका, ग्रेनेड, बॉम्ब या सगळ्या गोष्टी कशा पोचवायच्या आणि त्यासाठी त्याच्या नेटवर्कचा वापर करायचा. त्याप्रमाणे मग तुम्ही उडता पंजाब बघितला असेल की पाकिस्तान बॉर्डरमधून ड्रग्जच्या पुड्या डायरेक्ट भारताच्या बॉर्डरमध्ये फेकल्या जातात. भारतातले मग त्यांचे जे हँडलर्स, हस्तक असतात ते येतात आणि त्या ड्रग्ज सगळ्या पुड्या उचलून घेऊन जातात आणि भारतात विकतात. अशाच पद्धतीनं हे सगळं रॅकेट चालायचं. यासाठी ड्रोनचा वापर केला जायचा, शस्त्र ड्रॉप केली जायची भारतात. या सगळ्यासाठी रिंदा आपलं नेटवर्क वापरत होता आणि त्यामुळं तो भारतीय इंटेलिजन्सच्या नजरेत भरला आणि सगळ्यांच्या लक्षात आलं की जो आतापर्यंत गँगस्टर होता तो आता एक टेररिस्ट बनलाय. विशेषतः खलिस्तानचा पाकिस्तानमध्ये असणारा एक दहशतवादी हॅपी PhD हा मेल्यानंतर याच्याकडे, रिंदाकडे सगळी जबाबदारी आली. हॅपी PhD देखील चित्रपटात दाखवलाय. त्याचं नाव काहीतरी हॅपी DVD वगैरे काहीतरी सांगितलंय. जसा तो पाकिस्तानात पोहोचला तसा रिंदानं एक प्रकारे धुमाकूळ घालायला सुरुवात केली. त्याच्या ज्या ऍक्टिव्हिटीज होत्या भारतातल्या त्या वाढतच गेल्या. त्यानं पाकिस्तानमध्ये बसून महाराष्ट्रातल्या नांदेडमध्ये संजय बियानी नावाच्या एका बिझनेसमॅनची हत्या करून आणली. यावेळेला भरपूर नांदेडमध्ये आवाज उठलेला होता, दंगा झालेला होता आणि याच्या मागं हा रिंदा पाकिस्तानमध्ये बसून आपलं नेटवर्क चालवत होता हे सगळ्यांच्या लक्षात आलं. त्याचे भाऊ आणि त्याचा बाप हे भारतात बसून रिंदाच्या नावावरती खंडणी लोकांच्याकडून मागायचे. नांदेडमध्ये ते ऑपरेट करत होते आणि लोकांच्याकडून खंडणी घ्यायचं काम करत होते. याच्याशिवाय रिंदाने एक मोठं कांड केलं, ते म्हणजे पंजाबमधल्या मोहालीमध्ये पंजाब पोलिसांचं इंटेलिजन्सचं एक हेडक्वार्टर्स होतं. या हेडक्वार्टर्सवरती या रिंदाच्या गँगस्टर्सनी ग्रेनेडचा हल्ला केला. त्यांच्यावरती एक प्रकारे छोटे मोठे बॉम्ब टाकायचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनवरती आणि ही एक मोठी गोष्ट होती आणि यासाठी रिंदा
ला पुढे दहशतवादी ठरवलं गेलं, त्याच्यावरती UAPA ऍक्ट लावला गेला, त्याच्या अंतर्गत त्याच्यावरती 54वी नोंद त्याच्या नावाने तिथं पोलीस स्टेशन आपल्या UAPA ऍक्टमध्ये करण्यात आली. याच्याशिवाय त्यानं CIA नावाचं म्हणजे क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नावाची एक नवा शहरमधलं पोलीस स्टेशन आहे, त्याच्यावरती देखील ग्रेनेडचा हल्ला केला. ही सगळी शस्त्रास्त्र तो पाकिस्तानमधून भारतात पाठवायचा आणि त्याच्या गँग्स या सगळ्या ऑपरेट करायच्या. त्यामुळे भारतीय पोलिसांना, भारतीय इंटेलिजन्स एजन्सीजना या रिंदाला काहीही करून संपवायचं होतं. पण भारत यांना डायरेक्ट मारू शकला नाही. भारताकडं असं काही करण्यासारखं त्यावेळेला नव्हतं. पण अशी बातमी आली की 2022च्या नोव्हेंबरमध्ये 19 तारखेला रिंदा पाकिस्तानमध्ये असताना तो लाहोरच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये, इथं देखील लक्षात घ्या, तो मिलिटरी हॉस्पिटलमध्ये असताना तो तिथं मेला. म्हणजे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये होता कारण त्याला ISIनं प्रोटेक्ट केलेलं होतं. मिलिटरी हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू ड्रगच्या ओव्हरडोसमुळे झाला असं सांगितलं जातं. याच्याशिवाय बम्बिहा नावाचा एक गँग होता, जी पाकिस्तानमध्ये गँग होती. या गँगनं सुरुवातीला या रिंदाला मदत केली होती. या बम्बिहा गँगनं कदाचित इंटरनल त्यांच्यामध्ये जो काही झगडा चालू होता की आता हा आपल्यापेक्षा मोठा झाला, या कारणास्तव या रिंदाला मारून टाकलं असंही सांगितलं जातं. याशिवाय किडनी फेल्युअर किंवा जास्त दारू पिणं वगैरे वगैरे गोष्टी देखील त्याच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या असू शकतात. पण तो ड्रगचं सेवन करायचा, जसं चित्रपटामध्ये देखील पिंदाच्या कॅरेक्टरमध्ये दाखवलंय तसं या ड्रगच्या ओव्हरडोसमुळे किंवा इतर काही कारणांच्यामुळे तो लाहोरच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नोव्हेंबर 2022 मध्ये मेला. त्यानंतर देखील अनेक दिवस भारतीय यंत्रणांना असा डाऊट होता की तो कदाचित जिवंत असावा आणि मेलेल्याचं नाटक करत असावं. आणि प्रत्यक्षात आता सध्या कन्फर्म न्यूज आहे की हरविंदर सिंग संधू म्हणजेच रिंदा आता मेलेला आहे. म्हणजे चित्रपटामध्ये जे दाखवलेलं आहे ते सत्य आहे, फक्त तितपत सत्य नाही की जेवढं चित्रपटामध्ये एक्झॅक्टली दाखवले की त्याला आपल्या कुठल्या तरी अननोन गनमॅननं किंवा धुरंधरनं मारले. पण प्रत्यक्षात ही आहे रिंदाची संपूर्ण स्टोरी, म्हणजे पिंदाची संपूर्ण स्टोरी. आदित्यधर कुठल्याही गोष्टीमध्ये सहसा फिक्शनल कॅरेक्टर्स म्हणजे काल्पनिक पात्र वापरत नाहीत आणि म्हणून त्यांनी या पात्राचं सुद्धा एक रिअल पात्र जे खरोखरचं होतं तेच पात्र त्याला साजेसं असं तिथं उभं केलंय. त्यामुळे हा चित्रपट जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचतोय आणि जास्त रिअलिस्टिक वाटतोय. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मार्केट वुल्फ ॲपचे आतापर्यंत 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत, ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये देऊन ठेवलेली आहे. या लिंकवरती क्लिक करा आणि हे ॲप जरूर वापरा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.